सोलापुरात शिक्षक समन्वय समितीचे आंदोलन, प्रलंबित मागण्यांसाठी सरकाराविरोधात एल्गार। सोलापुरात शिक्षक समन्वय समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी घोषणा देत शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधले। आंदोलनात शिक्षकांनी 5 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। सेवेत कार्यरत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना बायोमेट्रिक SIR सह इतर शैक्षणिक कामातून मुक्त करावे, शिक्षण संचालकांचे पत्र रद्द करून 14 मे 2026चा संदर्भ कायम ठेवावा, जुनी पेन्शन योजना सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट लागू करावी व तसेच 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन आदेश रद्द करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। जोपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही शिक्षक समन्वय समितीने दिला आहे। मी वीरभद्र गंगाधर यादवाड, अध्यक्ष शिक्षक संघ सोलापूर। आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या विरोधात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातून जिल्हा परिषद आणि खाजगी शिक्षक सर्व माध्यमातल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा 4 हुतात्मा पुतळ्यापासून पूनम गेटपर्यंत मोर्चाचा आयोजन समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेऊन 1 सप्टेंबर 2025च्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात आणि देशात TETचा सक्तीचा धोरण अवलंब केलेला आहे। म्हणून आम्ही गेल्या वर्षी मोर्चाचं आयोजन करून रीट पिटिशन याचिका दाखल करा असा शासनाला हाक दिली असताना शासनाने आमची दखल न घेतल्यामुळं आमच्या राज्यातल्या शिक्षक बंधू भगिनी गेल्या वर्षी TET परीक्षा उत्तीर्ण होऊन पुन्हा परवाच्या जून 28 तारखेला सुद्धा TET परीक्षा देण्याच्या महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्यांपैकी सध्या आमच्या शिक्षकावर अशैक्षणिक कामाचा बोजा खूप वाढला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सध्या BLO